मी सेजूंची सांजेच्या पाराला मांगले दाराशी बैसून राय दर्या सागर लुटूशी सारा मावरे सोनेरी आणशील काय. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं प्राजक्ता ब्लॉग्समध्ये. तर आज मी आणलेली आहे मच्छी, रूपचंद मच्छी, आणि मी आज बनवणार आहे तिचं कालवण आणि मच्छी फ्राय. तर ही बघा, ही आहे मच्छी. आता मी याचं बनवणार आहे मस्तपैकी सार आणि मच्छी फ्राय. दाखवते तुम्हाला मच्छी. बघा, हे बघा, एकदम फ्रेश मच्छी आहे, एकदम फ्रेश. तर चला आता बनवूया मच्छी. तर आता मी हे मच्छीचं वाटण काढलं आहे बघा मिक्सरमध्ये, आणि आता मी हे मिक्सरमध्ये लावून घेते बारीक करून सार बनवण्यासाठी. हे वाटण तर तुम्हाला माहिती आहे, मी गेल्या व्हिडिओमध्ये दाखवलंच होतं. लसूण, खोबरं, मसाला, कोथिंबीर, कांदा आणि टमॅटो. तर चला वाटण करून घेऊया. तर आता मी हे वाटण वाटून घेतलं आहे बघा, मस्त एकदम बारीक मिक्सरमध्ये. आणि आता मी सार फोडणीला टाकते. त्याच्या आधी मी ही मच्छी आहे, या मच्छीला मीठ मसाला वगैरे सर्व लावून घेणार आहे, जी मला फ्राय करायची आहे. हे बघा, खूप टेस्टी असते ही मच्छी आणि ताजी आहे एकदम. ही बघा, तुम्हाला पीसवरून कळतच असेल किती ताजी आहे मच्छी. बघा, जे कोणी मच्छी लवर असतील त्यांना हे मच्छी बघून नक्कीच तोंडाला पाणी सुटणार आहे. तर या माझ्या घरी जेवायला. तर आता मी या मच्छीला सगळ्यात पहिले हे कोकम लावून घेते. हे बघा, कोकममध्ये थोडंसं पाणी टाकलं आहे आणि मी आता ते त्याला लावून घेणार आहे आगळ. आणि मच्छीच्या सारमध्ये आहे ना, मी हे टकलं टाकणार आहे, म्हणजे मच्छीचं डोकं. हा रूपचंद मासा आहे, हा मला 140 रुपयाला मिळाला आहे, 140 रुपीज. आता मी याचं टकलं इथे साईडला ठेवलं, कारण आमच्याकडे सारामधली मच्छी, म्हणजे जे कालवण असतं त्याच्यामधली मच्छी कोणीच खात नाही, ती फक्त मीच खाते. तर मला तर टकलं खूप आवडतं. मच्छी एकदम फ्रेश होती ना मंडई. हे बघा, तर आता हे सर्व पीस आहे ते मी फ्राय करणार आहे, कारण फ्राय केलेली मच्छी सगळ्यांनाच आवडते. तर माझ्या मिस्टरांना आणि मुलींनाही ती फ्राय मच्छीच आवडते. तर बघा, पीस एकदम भारी वाटत आहे ते, बघा ना, खूपच मस्त. तर आता मी याला हे कोकमचं पाणी लावून घेते. माझ्याकडे आगळ संपलं आहे, त्याच्यामुळे मी कोकमचं थोडंसं पाणी टाकले त्याच्यामध्ये, आणि मी ते पाण्यामध्ये असं मस्त चुरून घेते. मच्छी म्हटली की मच्छीला असं जास्त आंबटपणा लावायचा, म्हणजे जो मच्छीचा एक वास असतो तो वास येत नाही मंडई. तर मी याला पहिलं हे कोकम लावून घेते या पीसना. काल होळी होती, त्याच्यामुळे थोडं मोबाईल शूटिंग करायला नेलं होतं. मोबाईलमध्ये गेलं होतं पाणी. थोडंसं मोबाईलमध्ये मला प्रॉब्लेम वाटते, पण प्लीज ॲडजस्ट करून घ्या. व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मंडळी, केलं नसेल तर. असेच मच्छीचे खूप छान छान रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर करेन. आणि काही चुकलं असेल, काही कमी असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगू शकता. तुमची काही वेगळी पद्धत असेल तर तीही मला करायला नक्की आवडेल. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि एक प्रेमाची कमेंट करा, एकदम प्यारीसी कमेंट माझ्यासाठी. तर आता याला मी हे कोकम मस्त लावून घेतलं आहे. आता मी याच्यामध्ये मीठ ॲड करते. तर मंडळी, आता मी मीठ टाकते. चवीनुसार मीठ ॲड करा. मीठ, हळद, हळद टाकलेली आहे. आता ही आलं लसूण पेस्टची बघा, पॅकेटवाले आणले. आणि मसाला, माझा हा छोटा चमचा आहे, त्याच्यामुळे मी 4 चमचे टाकते. आणि आता याला मस्त मिक्स करून घेते. मिक्स करून झाल्यानंतर मी याला 15 मिनिटासाठी ठेवणार आहे फक्त.
रूपचंद मासा तुम्ही खाल्लाय का मंडळी? कमेंट करून नक्की सांगा. आता याला मस्त मॅरिनेशन करून ठेवूया. मसाला मस्त लागू द्यायला, जेणेकरून आपली मच्छी एकदम भारी आपल्याला टेस्टी लागेल. कोकम पण एकदम मस्त लागलं असेल. कोकम नसेल तुम्ही लिंबूही लावू शकता. हे बघा मॅरिनेशन एक नंबर झालंय बघा मस्त. आता मी तिथपर्यंत सार करून घेते. हे बघा वाटण तर आपलं रेडी आहे. आता मच्छीचं सार करते आणि त्या सारामध्ये टाकणार आहे मच्छीचं टकलं. तर कोणी कोणी माझ्यासारखं आवडीने टकलं खातं मच्छीचं डोकं, तर मला कमेंट करा. तर मंडळी आता तेल गरम झालेलं आहे. मी कढई ठेवली आहे गॅसवरती. गॅस चालू केला आहे हा बघा, आणि कढई ठेवली आहे. बाजूला ठेवला आहे भात, शिट्टी येते. तर आता हे तेल मस्त गरम झालेलं आहे. हे बघा आता मी याच्यामध्ये वाटण टाकते. या वाटणमध्ये मी सर्व टाकलेलं आहे. मी जास्त घाईमध्ये आहे जरा, त्याच्यामुळे मी वाटणचं पूर्ण रेसिपी नाही दाखवलं आहे. याच्यामध्ये आहे लसूण, खोबरं, चिरफळं नाही आहेत मंडळी. चिरफळं एक असतं, मी तुम्हाला दाखवेन याच्या पुढे कधी मच्छीची रेसिपी केली. आणि मी ते आणलं चिरफळं. इथे तर नाही मिळतात कुठे मला माहीत नाही मुंबईमध्ये, पण आम्ही जेव्हा गावाला जातो मे किंवा एप्रिलमध्ये, तेव्हा माझी आई मला देते. चिरफळाचं सार तुम्ही खाऊन बघा, एक नंबर लागतं मंडळी. आणि बांगड्याचं तर एकच भारीच लागतं एकदम. तर आता माझ्याकडे नाही आहे तेही वाटणामध्ये ॲड करतात, पण आत्ता माझ्याकडे नाही आहे. तर याच्यामध्ये मी टाकले खोबरं, कांदा, टोमॅटो, सुकी मिरची, मसाला आणि लसूण आणि कोथिंबीर. तर हे बघा आता मस्तपैकी वाटण थोडं शिजू दे, मग आपण याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत आणि मग नंतर मच्छी आणि मग मीठ. हे बघा वाटण व्हिडिओमध्ये एवढं दिसत नाही मंडळी, पण खरं लाल आहे. व्हिडिओमध्ये का दिसत नाही मलाच कळत नाही. बघा लाल आहे. शिट्टी व्हायला आलेली आहे. करा आता हो ग बाई हो. आणि मंडळी मला गाणी म्हणायला खूप आवडतं. हाऊस मी व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण करून घेते थोडं थोडं गाणं बोलून. तर तुम्हाला माझं गाणं कसं वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा. तर आता मी याच्यामध्ये पाणी ॲड करते. पाणी मिळवते बघा, मिक्सरच्या भांड्यामध्येच मी पाणी ओतलंय. अजून पाणी लागेल थोडंसं. गॅस मोठा करते. तर आता मी याच्यामध्ये कोकम ॲड करते. हे बघा कोकम ॲड केलंय. आता मीठ टाकते. ए बेला बेला तुझ्या तर आता चल इकडे बाहेर जा. ही बेला ना नुसती सतवते. हिला मच्छीचा वास आला ना पायाला नख मारायला येते. थांबा तुम्हाला दाखवते. अय्यो याच्यात पडला. तुम्हाला दाखवते तिला कुठे बसली आहे. ही बघा, हे बघा महाराणी बेला. ए बेला इथे बघ. बबडी काय तुझा? हिला हिचं कॅट फूडच देतो आम्ही मंडई. हिला मच्छी वगैरे काय द्यायला नाही आहे, पण शेवटी मांजरच, तिला मच्छीचा वास बरोबर येतो. ही बघा ते बसली आहे. ती बघा बसली आहे खिडकीमध्ये. स्वतःच जाऊन बसते बरोबर. तर चला आता मी याच्यामध्ये मीठ टाकलंय मस्त. आता याला उकळी येऊ दे. पण आता मच्छी टाकून घेते. मच्छी शिजायला पाहिजे. तिला मच्छीचा वास आलाय म्हणून ती नुसती माझ्या पाठीमागून येते.
तर आता हे मस्तपैकी कालवण शिजू दे. मीठही टाकलंय, कोकमही टाकले आणि मच्छीही टाकली. तर चला आता मच्छी फ्राय करून घेऊया. साराला उकळी आलेली आहे बघा. अजून ह्याला मी 2-3 मिनटं तरी ठेवेन आणि नंतर गॅस बंद करेन मग. आणि इथे तव्यामध्ये तेल ठेवलेलं आहे गरम करायला. मच्छी आणि हे आहे तांदळाचं पीठ. त्याच्यामध्ये मीठ आणि मसाला टाकला आहे. आता हे एकजीव करून घेते एकत्र आणि याच्यामध्येच मच्छीला मी हा पीठ लावून तळणार आहे आता तेलामध्ये. मच्छी मस्त मॅरिनेशन झाली आहे बघा. हा ओरड तिला, ओरड. हे बघा असं मस्त कोटिंग करून घ्यायचं आणि मस्तपैकी तेल गरम झालं आहे बघा. आता दुसरा गॅस थोडा बारीक करते. तू घाबरतेस तनू म्हणून ती जास्त करते. हा ओरड तिला, ओरड. तर मंडळी, कोणाकोणाला ही मच्छी आवडते त्यांनी मला नक्की कमेंट करा. बेला तनयाला सतवते, पायाजवळ येते ती आणि तिची आता नखं वाढले त्याच्यामुळे नखं लागतात तेव्हा ती ओरडते तिला. आता हे बघा लावून झालंय. आता मी एवढेच फ्राय करून घेणार आहे. पहिले व्यवस्थित भाजायला पाहिजे ना, एकदम जास्त पण टाकले ना तर पूर्ण खिचडी होईल आणि मग मच्छी भाजणार नाही व्यवस्थित. हे बघा मच्छीचं सारं तर झालंय. हे बघा मच्छीचं हेड. गॅस बंद करते. आता ही मच्छी मी पलटती आहे. एका साईडने व्यवस्थित भाजली आहे. आता दुसऱ्या साईडने भाजून घेऊ. मस्त एकदम क्रिस्पी. तांदळाचं पीठ लावल्यामुळे एकदम मस्त कुरकुरीत मच्छी होते फ्राय. रवा पण लावतात पण मी नुसतं तांदळाचं पीठच लावलं. आता दुसऱ्या साईडने भाजून घ्या. कोणाकोणाला मच्छी खायचं मन झालंय कमेंट करा आणि हो या मच्छी खायला. ही बघा दोन्ही साईडने मस्त मच्छी व्यवस्थित भाजली आहे. आता मी ही काढते आणि हे जे बाकीचे आहेत ते फ्राय करून घेते.
आता एवढ्याच तेलामध्ये ही मच्छी मी फ्राय करते, बरोबर होईल. ह्या पण मच्छी आता फ्राय झाल्या आहेत. एका साईडने मी पलटून घेतल्या आहेत, दुसऱ्या साईडने भाजते आहे मच्छी बघा. आणि सार पण झालेला आहे. ही पहिलीवाली मच्छी फ्राय. तर चला आता मस्त जेवूया मच्छीसोबत. तर आता मी जेवते बघा. माझं ताट, भात, मच्छीचं टकलं आणि मच्छी फ्राय. तर आता मी तुम्हाला सांगते टेस्ट कशी मच्छीची. बापरे गरम आहे थोडा. तर मी खाते पहिली मच्छी. खूप छान आहे, टेस्टी आहे. मीठ वगैरे सगळं एकदम मस्त लागलं आहे. आंबटपणा पण मस्त आहे, खूप क्रिस्पी पण आहे. तर आता भातासोबत खाते. मस्त सार पण एकदम मस्त झालं आहे. मला आंबट सार खूप आवडतं. तर चला मंडळी, आता मी हे पटकन जेवून घेते. तिथपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि हो, माझा व्हिडिओ डेली बघायला स्किप करू नका. तर चला भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा, प्राजक्ता ब्लॉग्स बघत रहा. बाय.